नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। कोडोली महावितरण समोर दलित महासंघाचे निदर्शने व धरणे, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, डॉक्टर सुधाकर वायदंडे। शासनाचे नियम धाब्यावर ठेवून कोडोली महावितरणकडून बसवत असलेल्या स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबविण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे व राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे यांच्या नेतृत्वाखाली कोडोली महावितरण कार्यालयासमोर तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान बुधवार दिनांक 10 जून रोजी ग्राहक मेळावा घेऊन तक्रारीचे निरसन करणार असल्याचे लेखी पत्र उपकार्यकारी अभियंता यांनी संघटनेला दिल्याने सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करणार असल्याची घोषणा दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी केली। डॉक्टर सुधाकर वायदंडे म्हणाले, नोटीसी न देताच ग्राहकांच्या संमतीशिवाय महावितरणकडून मनमानी पद्धतीने स्मार्ट मीटर बसविणे सुरू आहे। मीटर बसवलेल्या लोकांची वाढीव वीज बिले येत असल्याचे निदर्शनास येत आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बुरदूड सहन करावा लागत आहे। तरी महावितरणे स्मार्ट मीटर बसवणे तात्काळ न थांबवल्यास कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे। पोपटराव लोंढे म्हणाले, स्मार्ट मीटर बाबत ग्रामपंचायतीने ठराव करून सुद्धा महावितरणकडून कोणतीही दखल घेतली जात नाही। दलित महासंघाच्या वतीनं वायदंडे गटाच्या वतीने या ठिकाणी स्मार्ट विरोधात आंदोलन एमएससीबी कार्यालय कोडोली या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। कारण ही स्मार्ट मीटर अनेक लोकांना जाचक अट्टी घालून जादा बिल घेणे आणि स्मार्ट मीटरचं अतिशय लोकांना न परवडणार असं बिल येत आहे आणि ही लोक जबरदस्तीने हे मीटर कोणालाही न कल्पना देता मीटर हे बसवत आहेत। अशा मीटर तातडीने तत्काळ थांबवावे या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन धरलंय आणि निदर्शने करलंय। जोपर्यंत या मीटरचा निकष लागत नाही तोवर दलित महासंघाच्या वतीनं असे तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडणार असा इशारा या ठिकाणी मी दलित महासंघाच्या वतीनं देत आहे। ही निषेधार्थ बाब आहे। संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास स्मार्ट मीटर विरोधात लढा अधिक आक्रमक करणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले। आंदोलनामध्ये राज्य कार्याध्यक्ष शशिकांत नागरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सदाभाऊ चांदणे, युवक पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सागर लोंढे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे, जिल्हा संघटक गणेश धनवडे, दादासाहेब गायकवाड, तालुका अध्यक्ष प्रशांत डोईफोडे, तालुका संघटक संभाजी पाटोळे, अभय चोपडे, चंद्रकांत वारे, प्रवीण अनुते, शिवराज वाघमोडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी सारिका शेळके, उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग कोडोली। सध्या जे कोडोली उपविभागाच्या परिसरात स्मार्ट मीटर बसवले जातात ते केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या GR नुसार आणि शासनाच्या धोरणानुसार बसवले जात आहेत। आणि हे जे मीटर आहेत हे TOD टाईपचे आहेत आणि ऑटो रिडिंग फॅसिलिटी ह्या मीटरमध्ये आहे। तर TOD टाईपचे असल्यामुळे याचा प्रत्येक तासागणिक जो वापर आहे तो ग्राहकाला स्वतः तो त्याच्या महाविद्युत या ॲपद्वारे पाहू शकतो। त्यामुळे त्याला आपल्या जे विजेचा वापर आहे त्याचं योग्य त्याला हे करता येईल, म्हणजे नियोजन करता येईल की कुठल्या वेळामध्ये आपण कसा वापर केला पाहिजे। तसेच आता शासनामार्फत सकाळी 9 ते 5 या वेळामध्ये दिवसा जो वापर होतोय त्या प्रत्येक युनिटच्या मागे 85 पैशाची सवलत शासनाकडून मिळालेली आहे। आणि जोपर्यंत TOD मीटर बसवलेल्या सर्व घरगुती ग्राहकांना ती सवलत आहे ती त्याच्या वीज बिलामध्ये चालू झालेली आहे। आणि त्यानुसार प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक महिन्यामध्ये अगदी 5 रुपयापासून ते 300-350 रुपयेपर्यंत त्याचा बेनिफिट होत आहे। प्रत्येक जर स्मार्ट मीटर बसवलेला ग्राहक त्याच्या लाईट बिलाच्या पाठीमागे बघू शकतो। त्याच्या बिलामध्ये ती जी सवलतीचा जे पैसे त्याला सवलत मिळालेली आहे ते त्या बिलावरती छापून आलेलं आहे। तसेच हे जे मीटर आहे ते ऑटो रिडिंग फॅसिलिटी असलेले आहे। त्यामुळे इतर वेळी ज्या मानवनिर्मित चुका काही होत होत्या त्या कमी होऊन अचूक बिल ग्राहकाला मिळण्यासाठी याचा वापर होत आहे। त्यामुळे
तसेच आतापर्यंत ग्राहकांमध्ये जे काही गैरसमज होत आहेत स्मार्ट मीटरबद्दल ते आम्ही ग्रामपंचायती लेवलला पत्रे देऊन त्या लेवलला मिटिंगा घेऊन त्यांच्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच काही ठराविक ठिकाणी ग्राहकांच्या रिक्वेस्टनुसार जुना मीटर आणि नवीन मीटर दोन्हीही सिरीजमध्ये ठेवून नवीन मीटरमध्ये त्याचा वापर ग्राहकाचा वापर काय जास्त होतोय का हे देखील चेक केलेलं आहे. तर असं कुठेही आढळून आलं नाहीये की जुन्या वापर आणि नवीन मीटरच्या युनिटमध्ये तफावत आहे. त्यामुळे नवीन मीटर जो स्मार्ट मीटर आहे तो सुद्धा योग्य युनिटच रेकॉर्ड करतोय जो की जुना मीटर रेकॉर्ड करत होता. त्यामुळे कोणाचंही बिल वाढण्याचं काही कारण नाहीये याच्यामध्ये. त्यामुळे तो ग्राहकांमध्ये गैरसमज असल्यास त्यांनी तो आपल्या मनातून काढून टाकावा आणि खरंच ज्यांचं काही बिल वगैरे आलं असेल वाढून किंवा काय तर त्यांनी त्या ऑफिसला जे आपले संबंधित ऑफिस आहे त्या ऑफिसला तसे केसेस घेऊन यावेत. त्यांचं योग्य ते शंका निरसन देखील केलं जाईल. ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.